100 शेळ्यामध्ये 30 लाखापर्यंत उत्पन्न सगळं वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपयापर्यंत सरांचं उत्पन्न जाते. शेतकऱ्याला नवीन शेळी पालन चालू करायचं असेल तर किती शेळी पालन पासून चालू केलं? एखाद्या शेतकऱ्याला नवीन चालू करायचं त्यांनी 10+1 घ्या, त्यामध्ये 4 गाभण शेळ्या घ्या. नमस्कार मंडळी, आपण आज 150 किलोमीटरचा प्रवास करून आंबेगाव तालुक्यामध्ये आपण एका गोट फार्मला व्हिजिट देण्यासाठी आलोय. तर आपण बघूयात आता गोट फार्म आणि त्यांच्या फार्मच्या ओनरसोबत पण आपण आता भेट करूयात. नमस्कार सर. नमस्कार दादा. रामकृष्ण हरी. नितीन सावळेराम गावडे, ऐश्वर्य गोट फार्मचा ओनर. माझा फार्म आहे ॲट पोस्ट देवगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे, बरोबर. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला. आणि वेबसाईटला माझा नंबर पण भेटेल, www.aishwaryagotfarm.com वरती सर्च करा. लोकेशन पण भेटेल आणि माझा नंबर पण भेटेल. ठीक आहे. तर बोला, आपण गोट फार्म कधीपासून चालू केलं? मला एक गोट फार्म चालू करून दादा तुम्ही आता 13 ते 14 वर्ष कोणत्या जातीचे शेळ्या? माझ्याकडे फक्त सोजतमध्येच आहे, कारण बाकीचं सगळे आपण बरेचसे ब्रँड पहिले करून त्यात काय आपल्याला पाहिजे तसं इनपुट नाही भेटलं, म्हणून ते सगळं बंद करून आपण आता 7 ते 8 वर्ष फक्त सोजत काम. तर आता सगळं बिटल अशी चर्चा चालू आहे. तर आपण त्या सोजत करावं. बिटलमध्ये पण आपण काम केलं. बिटलमध्ये काय होतं, काळे बकरे आहेत. काळ्या बकरांना ईदमध्ये फारसं मार्केट नाही, अपेक्षित रक्कम येत नाही. ब्रीडिंग सेटअपसाठी बकऱ्याचे पैसे होतात, परंतु ईदचं मेन मार्केट आहे. ज्या टायमाला आपण सेट बकर बनवली, 2 बकरं केली, 10 बकरं केली, 40 बकरं केली, 2 ते 4, 10 पर्यंत लिमिटेड गिराईक आहे सेटअपसाठी. परंतु ते बाकीच्या मालाला ते ईदमध्ये मालाला डिमांड कमी आहे मार्केटला. सोजतच्या मालाच्या तुलनेत 20,000 30,000 कमी पैशात त्याला दोन्ही पण सेम का, म्हणून आपण आपल्याला सोजतमध्ये इंटरेस्ट किंवा आपण सोजतमध्ये काम करतो. आता जे आपल्याकडं शेळ्या सोजतमध्ये हे सगळं आता टोटल किती आहेत आपल्याकडे? माझ्याकडे आता फिमेलमध्ये म्हटलं तर 100 शेळ्या आहेत माझ्याकडे. 100 शेळ्या. ह्या शेडच्या दुसऱ्या शेडच्या माझ्याकडे 3 शेड आहेत. एक प्लॅटफॉर्मचे 3 शेड. म्हणजे हा आपला इथे एकच शेड आहे. हे एक नंबर शेड आहे माझा. 1 नंबर शेड आहे. तर आता इथं आपल्याकडं शेळ्या किती आणि बोकड किती आपल्याकडे? माझ्याकडे ह्या शेडला 70 शेळ्या आहेत आणि 75 बोकड आहेत. तर याच्यामध्ये आपल्याकडं गाभण वगैरे शेळ्या पण असतील ना? हो, यात गाभण पण भेटतील, खाट्या पण आहेत, किंवा पहिल्या त्याच्या लागलेल्या माझ्या भेटतील, काही पाटी भेटतील 4 महिने 6 महिने. तर आता शेळ्यांना किती लिटरपर्यंत दूध निघतं एका शेळीला? शेळ्यांना दूध आता शेळीच्या साईजवरती दूध आहे. चांगली शेळी असेल तर 1 ते 1.5 लिटर दूध एका टायमाला. 1 ते 1.5 1 लिटर प्लस दूध आहेच कंपल्सरी, काय अडचण नाही. तर जास्त जर दूध तुम्ही काढलं त्याची विक्री वगैरे कुठं करतात? जास्त दुधाचं काय होतंय आता सध्या, बच्चे बनवायला 4 महिने दूध तर त्यांनाच लागतंय. राहिलेलं दूध तर मुंबईला मार्केट आहे, वनराय मिल्क म्हणून आपलं जातं मुंबईला. पण ते त्याला बरेच प्रोसेस आहे. आपण काढून त्या लगेच त्वरित पॅक करून फ्रीजर करावं लागतं आणि मग 1 टाइम एखाद्या गाडीला जी फ्रीजर गाडी त्याला द्यावं लागतं मुंबईची. आणि आता जे आपल्या शेळ्यांना ब्रीडिंग सेटअप तुम्ही कोणत्या बोकड म्हणजे कशा स्ट्रक्चर मध्ये बोकड वापरतात? तो ते शेडला बकरा आहे. हा नवीन माल आलेला माझा 21 दिवस झाले. यात बकरा नाही पाहिजे त्या सेटअप मध्ये, तो आहे या टाईप मध्ये. दाखवतो मी तुम्हाला ब्रीडिंग सेटअप त्याचा आता किती दातावरती बोकड आहे? 2 दात मध्ये त्याला 42 आहे. 42. त्याचं किती वजन असं आता अंदाजे? एक 80 किलो बोकड आहे. यात तुम्हाला 30 किलो पासून तर 70 किलो पर्यंत पण बकरं आहेत आपल्याकडे. आणि माल विक्रीसाठी पण आपल्याला उपलब्ध असतो. हा, तुम्ही कधी पाहिजे त्यावेळेस तुम्ही फोन करून येऊ शकता, माल भेटून जाईल. म्हणजे आपल्याकडे मी असं बघितलं होतं की अंडुल बोकडं पण आहेत आणि पाहिजे तशी बकरं भेटत. पाहिजे तशी बकरं ज्याला ईदसाठी तयार करत त्याला पण भेटेल. ज्याचं एनिमल मधून लोन 5 झालंय, कोणाला 10, 2, 4 जसं पाहिजे त्या टाईप मध्ये शेळ्यांचा सेटअप आपण आपल्याकडून भेटत. परंतु आणि दुसरा मुद्दा, समजा 1-2 जाणाऱ्याला समजा त्याला बकरा नसन पाळायचा तर ते आपल्याकडून ते शेळी भरून पण भेटल. शेळीच्या दिवसाचे 100 रुपये चार्जेस राहतील. राहिले नंतर हिटू आल्यानंतर क्रॉस करून भेटेल. त्याचे चार्जेस तुम्हाला राहतील 1000 रुपये. म्हणजे शेळी क्रॉस करण्याचे 1000 रुपये चार्ज. 1000 रुपये तुम्हाला 42-43 हाईट मध्ये बिलकुल क्रॉस करून भेटेल. 1-2 शेळ्यांसाठीची ही येणाऱ्यांसाठीची स्कीम. तर मित्रांनो, आपण शेळ क्रमांक 2 वरती पोहोचलेलो आहे. इकडे कसं काय नियोजन दिवसाचं, फार्म कसं आहे आपण आता जाणून घेणार आहे. चला बघा, इकडे सगळं सोजतच्या बकऱ्या आहेत. सर ह्या बाजूला आपल्या मेंढ्या दिसतात, हे कोणत्या जातीच्या मेंढ्या? मडगाळ जातीच्या मेंढ्या आहेत. यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला वजन वाढ सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात जास्त यांना बच्चे आपले चाकण मार्केट यांना ओके,
यांना काय पण तुम्ही हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून घाला, जे गायांची सिस्टम आहे आपली ती सिस्टम लागू राहील. त्याच्यानंतर तुम्हाला हे पिल्ल देताना चांगला मेल वापरल्यावरती चांगले 2.5 पाऊण 3 किलोचे बच्चे होतात. 3 महिने त्यांची कमीत कमी 20 ते 35 किलो पर्यंत वजन वाढेल. 3 महिन्याचे बच्चे चाकण मार्केटमध्ये 12,000 13,500 विकतात. हे पण चांगलं आहे, याला काही खुराकाची गरज नाही. छोट्या पिल्लांना फक्त तुम्हाला जपायला लागेल. किती पिल्लं यांना शिंगलचं प्रमाण आहे, परंतु ज्यावेळेस आता आपण बंदिस्त करतो त्यावेळेस जुळ्याचं प्रमाण वाढतंय. तुम्हाला जेवढं पिल्लांना सांगतो, पिल्लांना कमीत कमी ज्यावेळेस पिल्ल दूध पित असेल आईची, तर 1 ते 2 महिना ती मातीच्या संपर्कात आली नाही पाहिजे. मातीच्या संपर्कात कुठल्याच परिस्थितीत पिल्लं आली नाही पाहिजे. आणि म्हणजे छोट्या सगळे पिल्ले हो, हे बच्चे इकडे एका बाजूला सगळे छोट्याने ठेवलेत आणि तिकडे सगळे मोठ्याने ठेवले. तिकडे मोठे. तर ही किती महिन्याची असेल साधारणतः? हे 3 महिन्यापासून तर 1.5 महिन्यापासून तर ही पिल्ल याच्यात 5.5-6 महिन्यापर्यंतची क्वालिटी मध्ये सर्व क्रॉस केलं जातं. हा जो मोठा बोकड आहे हा ब्रीडिंग सेटअप साठी इथे वापरला जातो. सोजत जातीचा हा कपला कोणता ब्रँड? कपला सोजत म्हणजे गुलाबी मध्ये कपला सोजत गुलाबी ब्रँड फुल हाईट मध्ये 43 इंच हाईट मध्ये 43 इंच हाईट मध्ये सर सांगतात की हाईट आहे याची. तर एकदम खूप मोठा व्हिडिओ मध्ये तुम्हाला छोटा वाटत असेल, पण इथं प्रत्यक्षात तुम्ही बघतोय एकदम खूप आपल्या कमरेच्या 3 इंच वर. तर मित्रांनो हे 3 नंबरचं शेड आहे आणि इथे खूप मोठाले साईजचे बोकड म्हणजे जवळ 100-80 किलो ह्या वजनाचे बोकड येत आहेत. त्यावरती तुम्हाला दाखवतो. मेंढ्यांसाठी जो वापरतो ना मेल मडगाळचा, हा मेल आहे मोठा, आपण 100 किलो प्लस मध्ये. याची पिल्ल पण होताना चांगली 3 किलो 3.5 किलो मडगेळचा बोकड आहे, खूप मोठा बोकड आहे, मेंढा मेल मेंढा आहे. ब्रीडिंग सेटअप साठी वापरला जातो इथे मेंढ्यांसाठी का. त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही आदंत मध्ये 7 महिने 8 महिने वयाचे 60 किलो 70 किलो घरच्या सेटअपचे ब्रीडर तुम्हाला देणार. किमती राहतील त्याच्या जास्त, परंतु ते ब्रीडिंग सेटअप साठी एकदम ब्रँड बकरे आहेत की 100 किलो प्लस 12 महिन्यात 13 महिन्यात असतात अशी बकरे. खूप मोठा स्ट्रक्चर मध्ये बोकडा आहे. फूड स्ट्रक्चर मध्ये फुल स्ट्रक्चर मध्ये हैदराबादी मध्ये पण भेटत. मेल 4-6 आतमध्ये मेल आहे. हा बोकडा हैदराबादी. हा हैदराबादी मध्ये बोकड आहे, खूप मोठ्या हाईट आणि स्ट्रक्चर मधला बोकड आहे. लागला तर हा सेटअप साठी पण भेटून जाईल तो. 2-2 लावले 2-12 महिन्याचे हाईट. यांना सुद्धा 39-37-39 हाईट आहे. बकरांना वजन पण आहे चांगले, वजन मध्ये ओरिजिनल माल सोजत भेटतील. सगळे. आणि हे ज्या बाजूला दिसतं इकडे सगळे किती महिन्याचे? 2-3 त्या 4 महिने काही मडगाव टाईप मध्ये येतात. थोड्या ते मेंढ्या आहेत थोड्या दुसऱ्या जातीच्या, नवीन मध्ये सेटअप आले आपल्याकडे. साईजचे सोजतचे बोकडे ते कशी विक्रीमध्ये करतात? सोजतची बकरा तुम्हाला एक 30 किलोची पट्टी म्हटलं ना, तर 30 किलोच्या आसपास म्हणजे 28 ते 32 किलोची पट्टी तुम्हाला 16,000-18,000 रुपये भेटेल. त्याच्यानंतर पुढं जशी तुम्ही घ्याल तशी भेटेल. ईदसाठी बनवायला भेटेल. ईदसाठी बनवायला. तर एखाद्या शेतकऱ्याला नवीन शेळी पालन चालू करायचं असेल तर किती शेळी पालन तुम्ही चालू करू? एखाद्या शेतकऱ्याला नवीन चालू करायचं तर त्यांनी 10+1 घ्या. त्यामध्ये 4 गाभण शेळ्या घ्या, 4 पाठी घ्या किंवा 2 छोटे बच्चे घ्या. अशा पद्धतीने सेटअप घ्या. किंवा म्हणजे कसं तुम्हाला ते थोडं पैशात पण थोडं वर खाली होती, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये भेटून जाईल. त्याच्यासोबत एक मेल घ्या. समजा तुम्हाला गरज असेल तर लगेच मेल नाही, नसेल तर तुम्ही 2 महिने 4 महिन्याच्या नंतर मिळू शकतो. काय अडचण. तर 10 शेळ्या जर घेतल्या तर तिथे किती उत्पन्न मिळू शकतो? 10 शेळ्यांमधून तुम्ही जर समजा 10 शेळ्या एका वेळेस खाली झाल्या तर तुम्हाला 20 बच्चे भेटतील. दुसऱ्या वर्षी म्हणजे एका 1 टाइम 20 भेटतील, त्याच्यानंतर परत 20 भेटतील. 14 महिन्यात 40 बच्चे भेटतील. 40 मधले 30च बच्चे पकडूया आपण. एक सरळ सोपा गणित. 10 बच्चे त्यांच्या मेंटेनन्सला जाऊ द्या. 10 बच्चे विकत नाही. 10,000 हजारांनी 2 लाख रुपये 10 लाख रुपये. तर मित्रांनो सर जवळपास 13-14 वर्षापासून शेळी पालन करतायत. तर आपण सरांचा नफा म्हणजेच प्रॉफिट जाणून घेऊ सरांकडून. तर ऐका ना, एक आपल्या लमसममध्ये कसं चालतो विषय, शेळ्यांची पिल्लं तुम्ही 3 महिन्यात विकणं आणि शेळ्यांची पिल्लं तुम्हाला 12 महिन्याच्या नंतर. 3 महिन्याचे बच्चे विकायचं जर म्हटलं तुम्ही तर 3 महिन्याचे माझ्या शेळ्यांचे बच्चे तुम्हाला कमी 20,000 रुपये खरेदी आहे. आपण 20,000 रुपये आपली बॉटम प्राईस. हां, त्याच्यानंतर आपली जी 12 महिन्याच्या आतली पिल्लं आहे ते 50,000 ते 60,000 रुपये किंमत राहते. ईदला बकरं 12 महिने 14 महिन्याचे बकरं पण आपली ईदला 60,000-70,000 रुपये विकतात आपल्या घरच्या सेटअपचे. आता आपण फिमेल चांगले वापरतो, मेल चांगले वापरतो म्हणून आपली पिल्लांना तशी मागणी. तुम्हाला करायचं असेल कोणाला समजा चांगल्या शेळ्या घ्या. येताना तुम्ही हलक्या कमी किमतीच्या घेऊ नका.
चांगले लांबलचक येलदार बघून चांगल्या शेळ्या घ्या तर तुम्हाला 2 रुपये मिळून देतील. तर ती बकरं 3 महिन्याची विकली. आपला मला स्वतःच मार्केटिंग पहिला मुद्दा. तुम्हाला सुद्धा हळूहळू समजा 2 घेऊन 4 घेऊन तुम्ही तुमची सुरुवात करा. तुम्ही स्वतःच तुमचं मार्केट तयार करा. आपल्याला चाकण मार्केट आहे, पुणे मार्केट आहे, मुंबईचं जेवणार आहे. हीचसाठी तुम्हाला कधी पण ही मार्केट उपलब्ध आहे मोठ्या प्रमाणात. शेतकऱ्याला जाणून घ्या तुमची की वार्षिक उत्पन्न किती. वार्षिक उत्पन्न ऐका ना, विषय असा आहे, मी जरी 100 शेळ्या सांभाळल्या, मला एक शेळी कमीत कमी दर एका टायमाला एका वेळेस 20,000 रुपये मिळून देते. सगळं मेंटेनन्स जाऊन 2 पिल्लांची. हा, तर ते मी 3 महिन्यात विकल्याच्या नंतरचे 3 महिने. हा, तर 100 शेळ्यांचे माझे 20 लाख रुपये मला वर्षाला भेटून जातात. जवळपास सरांचं उत्पन्न वर्ष एका वेताच. आणि हा, इतर टायमाचा मेंटेनन्स निघल्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी 100 शेळ्यामध्ये 30 लाखापर्यंत उत्पन्न शिल्लक. सगळं वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपयापर्यंत सरांचं उत्पन्न जाते. त्यावेळी आपण शेळी पालनामधील भरपूर अशी माहिती तुम्हाला सविस्तरपणे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.